तर आज मी घरी केक बनवत आहे बिस्किटापासून. आणि कारण त्याचं की माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे, तर मला छोटासा घरगुती आपला केक तयार करायचा आहे. मी पण फर्स्ट टाईमच करते. आणि तर मी ते घेतलेले हॅपी हॅपीचे 4 पुडे 10-10 रुपयेवाले. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 5-5 रुपये वाले पण घेऊ शकता. तर मी हे त्यांच्यासाठी करते, छोटंसं गिफ्ट माझ्याकडून. आणि इथे मी 4 पुडे घेतलेले आहेत. आता हे मिक्सरमध्ये टाकून त्यामध्येच 5 चमचे मी साखर पण टाकून घेतलेली आहे. ते सगळंच एकत्रित बारीक करून घ्यायचं. इथे आपलं सगळं मिश्रण बारीक करून झालेलं आहे. आणि बघा अशा पद्धतीचं मी केलेलं आहे बारीक, एकदम पावडर. इथं हे म्हणजे आपलं प्रेमिक्स म्हणायचं ह्याला. तर आता गॅस हीट करून घ्यायचा आधी, म्हणजे केक चांगला बनेल. त्यासाठी मी टोप ठेवलेला आहे गॅसवरती तापायला. आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचं. यामध्ये खाली मीठ किंवा पाणी ते तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला वाटेल तसं टाकू शकता. मी आता इथे ठेवलेलं आहे. माझ्याकडे काही एक्स्ट्रा मीठ वगैरे काही नव्हतं, तर मी म्हटलं पाण्यावर बघूया आपण करून कसं होतंय. आणि आता हे मी कढईमध्ये काढून घेते. तर इथं आपलं सगळं काढून घ्यायचं. आणि त्यातलीच 1 चमचा मी पावडर साईडला काढून ठेवते. आणि ह्यामध्ये आता मी लागलं असं दूध ओतून घेते. थंडच आहे दूध. तर हे सगळं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. आणि कोणते म्हणजे गाठी वगैरे काय राहिले नाही पाहिजेत, असंच बनवायचं आहे म्हटल्यावर. तर कंटिन्यू तर हे कंटिन्यू मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या ते गाठी वगैरे दिसतात ना, तर त्या सगळ्या निघून जातील. आणि दूध लागल असं ओतते, कारण एकदम ओतलं तर परत पातळ वगैरे झालं तर केकचं काहीतरी वेगळंच व्हायचं, म्हणून लागल असं ओतायचं आहे. तर बघा आपलं बॅटर किती म्हणजे छान एकदम सॉफ्ट झालेलं आहे, म्हणजे असं जास्त गाठी वगैरे काहीच नाही राहिलेलं. तर इथं झालेलं आहे आपलं हे सगळं मिक्स, त्यामुळे मी हे जरा साईडला ठेवते. आणि आता इथे मी टोपात बनवते, कारण माझ्याकडे केकचं भांडं वगैरे काही नाही आहे. तर इथे मी तूप लावून घेते आधी टोपाला. हे मस्त की तूप वगैरे लावून घेतलं. आता हे साईडला ठेवून देते. आणि जे बेटर केलं तर त्यामध्ये आपण इनो टाकते मी. तर हे इनो टाकून त्याच्यावर थोडं दूध टाकायचं, म्हणजे इनो चांगला ॲक्टिव्ह होईल. आणि हेही एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं, कारण मग अपोजिट वगैरे केलं तर ते हवा पकडली जाते त्यामध्ये. त्यामुळे एकाच दिशेने सगळं फिरवून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे आता मी टोपात जे तूप लावलेलं होतं त्या टोपामध्ये काढून घेते. तर हे आता टोपामध्ये आपण काढून घ्यायचं सगळं. आणि आता हे काढलेलं आहे, त्याला थोडं 3-4 वेळा टॅप करायचं, म्हणजे खाली पूर्ण सेट होतं. आणि इथे पाणी माझं उकळलेलं आहे आणि मी हे आता वाफलायला ठेवत आहे. तर हा बघा इथे माझा केक असा बनवून झालेला आहे. मी काही जास्त हे केलेलं नाही आहे. मी माझं म्हणजे घरगुतीच काहीतरी करावं म्हणून करायचं होतं मला हे. तर मी इथे ती पावडर वगैरे त्यापासून मी क्रीम बनवली आणि मी त्यावरती स्प्रेड करून घेते. आता हे तसा छान झाला आहे केक. जास्त काही वेळ नव्हता म्हणून हे केलं, कारण ते नाईटवरून आलेले आहेत आणि त्यांना झोपायचं पण होतं, म्हणून मी आहे तसंच ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आता ते खेळच आहेत, त्यांना म्हटलं केक कापा. हे आता छोटंसं आहे, संध्याकाळी म्हटलं थोडंसं करावं, कारण ते कामाला जाणार आहेत परत पण. त्यामुळे मग जास्त मला मोठं काही देता येणार, का थांबणारच नाही आहे ते घरी म्हटल्यावर. म्हणून मी आत्ताच त्यांना थोडं केलेला केक कट करायला सांगितला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. तुझा
तर अशा पद्धतीने आम्ही आता छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर ह्यांना माझ्याकडून छोटंसं सरप्राईज, एवढंसं केकचं, ते माझे एफर्ट्स आहेत आणि माझ्या भावना आहेत, त्यामुळे माझ्यासाठी ते सरप्राईजच आहे. आणि त्यांना केक खूप आवडला, छान झाला, त्याचं सार्थक झालं. तर संध्याकाळी थोडंसं आणखीन छोटंसं काहीतरी करावं म्हटलं. तर बाय बाय.